नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर किती होणार, कधी होणार, काय महत्त्वाचे कारण, काय महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण बातमी घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोशाला बेल आयकॉन म्हणजेच घंटा बसू नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. तर या ठिकाणी बघू शकता, सध्या भाव नसल्यामुळे भविष्यात भाव वाढण्याची अपेक्षा. चाळीतील कांदा बाजारभावानुसार विक्रीचे स्वातंत्र्य, त्यातून आर्थिक फायदा होत असल्यामुळे कांदा साठवण केली जाते आणि एकंदरीतच सध्याच्या कांदा दरामध्ये उत्पादन खर्चसुद्धा हाती लागत नाही. अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे लवकरात लवकर कांदा चाळीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरेश शेडके, कांदा उत्पादक, कोकणगाव, तालुका श्रीगोंदा या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं वैयक्तिक मत आहे. परंतु या ठिकाणी ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळीमध्ये टाकण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्यामुळे आपसूक यंदा कांदा लागवड वाढली होती. सध्या सर्वत्र उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे. तर राज्याच्या विविध भागात 3 दिवसापासून वादळी वाऱ्यासह थोड्या प्रमाणात अवकाळी पाऊस होत असल्यामुळे काढलेला कांदा सुरक्षित ठिकाणी पोहोच करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सगळीकडेच बाजारात आवक जास्त होत असल्यामुळे प्रति किलो 10 ते 18 रुपयाच्या दरम्यान भाव सध्या मिळत आहे. भावातील घसरण लक्षात घेऊन काढलेल्या कांद्याची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांनी धावाधाव सुरू आहे. सुसज्ज कांदा चाळ नसणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये वळी लावली आहे, तर काहींनी कमी खर्चात तात्पुरती व्यवस्था करत कांदा साठवण करत आहे. आणि एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जो अपडेट होतो तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर भेटू आपण. धन्यवाद.